यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। 26,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकं खरडून गेली असून स्प्रिंकलरसह शेतीची अनेक अवजारं वाहून गेली आहेत। मात्र अद्याप कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी बांधावर पोहोचले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीची मागणी करत जगायचं कसं असा सवाल उपस्थित केला आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2 दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली होती। जवळपास 98 मंडळामध्ये ही अतिवृष्टी झाली। त्याच्यामुळे शेतपिकांचे जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत। काही शेतकरी जे आहे ते शेतकरी या ठिकाणी आपली जी पिके जी आहे ती उभी करण्याचा प्रयत्न जे आहे ते शेतकऱ्यांकडून केले जात आहेत। आणि बघू शकतो या ठिकाणी वडगाव गाडवे या परिसरात पाणी साचलं होतं आणि शेतकऱ्यांचे जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत येथील शेतकरी आहेत। किती एकरमध्ये तुम्ही सोयाबीन आणि कापूस लावला तर काय म्हणाल, काय परिस्थिती आहे? आम्ही प्रथम पावसानं दडी मारली, त्यामुळं आम्हाला दुबार-तिबार पेरणी करावी लागेल। मीच नाही तर माझ्या अशा म्हणजे शेकडो शेतकरी बांधव आहे, यांनाही सर्वांना तिबार पेरणी करावी लागली आणि त्यातही देवानं तर आमच्याकडे पाहिलंच नाही। पण त्यात आम्हाला दुबार पेरणी केल्यानंतरही हे महापुराचं संकट आलं। या महापुराचं संकट आल्यामुळे याच्यामध्ये माझे आणि माझ्या बांधवांचे, शेतकरी बांधवांचे साहित्य जसं वावरामध्ये ठेवलेलं खत वगैरे, स्प्रिंकलर पाईप, सेक्शन, मोटरा सौर ऊर्जेच्या ह्या वाहून गेल्यात। तरी एवढं घडूनही अजून आता 2 दिवस उलटून गेले तरी प्रशासनाचा एखादा कर्मचारी, अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीसुद्धा यांनी येऊन पाहिलं नाही। तर आम्ही करायचं कसं? आता ते विमा नाही काढला, आता होईन कसं? सरकारनं तर सरसकट मदत द्यायला पाहिजे आम्हाला आता। तरी लोकप्रतिनिधीनं आणि या प्रशासनानं वेळीच लक्ष घालून आमची समस्या सोडवायला पाहिजे, नाही तर आमच्याशिवाय आत्महत्येशिवाय पर्यायच नाही आता तर। दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ।